दिसतंय मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिक उत्तर दिलं, इथं महसूल मंत्री पण आहेत। मागच्या वेळेला आपण या सर्व गोडाऊनमध्ये अशा प्रकारचे अपघात झाल्यानंतर स्पेसिफिक आदेश दिले होते। त्यामध्ये केमिकलची गोडाऊन जिथे आपली अग्निशामकची सेवा जाऊ शकत नाही तिथे बंधन घालायचे आणि तिथं केमिकलचे गोडाऊन्स करू नये अशा प्रकारच्या सूचना सुद्धा केल्या होत्या। आपलं म्हणणं एवढंच आहे की मागे इथं फार मोठं आंदोलन झालं होतं आणि स्थानिक भूमिपुत्रांनी या असलेल्या गोडाऊनला, कारण नवी मुंबईच्या बाहेर जिथे कर लागत नाही महानगरपालिकेचा तिथे गोडाऊन्स करण्याच्या बाबतीत मला भिवंडी प्रायोरिटी आहे, ती पडघा वगैरे नाशिकपर्यंत गेलेला आहे। यासाठी एक ठराविक प्रोग्राम हा शासनाच्या वतीने करण्यात आला होता। त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे काही बांधकामं अशी झालेली आहेत की तिथं ती बांधकामं करताना फक्त तात्पुरतीच उभं केलेले आहे। तर याचं संयुक्तरित्या आपण निर्णय घेतलेला आहे। एक कमिटी निर्णय घेऊन आपण त्याप्रमाणे त्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे आणि या ऑडिटमध्ये जे कोणी अशा प्रकारच्या बांधकामाचा उपयोग होणार नाही त्यांना आपण बाजूला करून ज्या बांधकामाच्या संदर्भातून नियमित करण्याचा जो मागचा प्रोग्राम होता त्यामध्ये महसूल विभागाने चार्ज केला ना, आता MMRDA तुम्ही केलेला आहे। या MMRDA आणि महसूल विभागाने त्यांच्याकडून काही कर आकारणी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे। त्याला मुदत देऊन हे रेग्युलाइज करण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यावा आणि केमिकल डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये आता मला वाटतं NRC कंपनी आहे तिथे तुझा मी आणि भाई आम्ही बघत होतो, इथे आता वेगळ्या प्रकारचं कार्गो हब उभं करण्याचा आपण प्रयत्न करता। तशा प्रकारचं भविष्य काळामध्ये जे कोणी परवानगी घेतील त्यांना प्लॅनिंग करून फायर फायटिंगपासून सगळ्या सुविधा रस्त्याच्या वगैरे असल्याशिवाय NOC देऊ नये अशी पॉलिसी निर्णय घ्यायला लागेल। त्यामुळे तशी पॉलिसी निर्णय घेण्याची भविष्य काळामध्ये बंधन करावं आणि जे आता गोडाऊन्स आहेत त्याला रेग्युलाइज करण्यासाठी आपण मुदतवाढ देऊन त्यांच्याकडून रेग्युलाइज करून घ्यावं अशा प्रकारचा निर्णय शासन करणार आहे।